नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। आर्म ऍक्ट सारखे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारक असिउल्ला शाह वय 42 राहणार प्रकाश नगर अहिल्यानगर याचा 6 जणांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने आणि दगडाने ठेचून निर्घुण खून केला। मंगळवार बाजार चौक ते नुमराह मशीद समोर हे थरार नाट्य घडले। हल्ल्यानंतर 6 जण 2 दुचाकीवरून पसार झाले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रित झाला आहे। प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। मृत मुबारक शाह याचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे। बऱ्याच वर्षापासून ते सांगलीत राहतात। मुबारक हा प्रकाश नगर येथे पत्नीसह राहत होता। त्याला एक मुलगी आहे। मुबारक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध खुनी हल्ला, आर्म ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। अलीकडे तो स्क्रॅपचा व्यवसाय करीत होता। सोमवारी दुपारी आले मुबारक आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। त्या वादातून एकाने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला। मंगळवार बाजारात जवळील शावा चौकात मुबारक शाह आणि त्याचा मित्र अझरुद्दीन हे दोघे जण मावा खाण्यास आले होते। तेव्हा पाठलागावर असलेले 6 हल्लेखोर तेथे आले। वादानंतर धारदार शस्त्राने मुबारकवर वार करताच तो पळाला, परंतु हल्लेखोरांनी नुमराह मशीद समोर रस्त्याच्या पलीकडे कॉलनीत त्याला गाठून हल्ला चढवला। खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण स्वामी यांनी पथकासह धाव घेतली। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पथकही तात्काळ दाखल झाले। पोलीस उपअधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली, तसेच तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या। घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।